कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त देता आयुक्त अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण कोल्हापूरचे आयुक्त बदलून 25 दिवस उलटल्यानंतरही नव्या आयुक्तांची नेमणूकच झालेली नाही आणि त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार हा राम भरोसे सुरू आहे। आधीच पालिकेमध्ये नगरसेवक नसल्याने दाद मागायची तरी कुणाकडे हा प्रश्न तिथल्या नागरिकांना पडलाय। कोल्हापूर पालिकेला आयुक्त मिळेना, 25 दिवस उलटल्यानंतर नेमणूक नाहीच, ना नगरसेवक ना आयुक्त, कारभार राम भरोसे। शिवसेना उबा ठाकरे गटाचं आंदोलन। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची असलेली कोल्हापूर महानगरपालिका, पण सध्या हीच महानगरपालिका आयुक्तांविना आहे। कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यानंतर खरं तर तत्काळ दुसरा आयुक्त देणं गरजेचं होतं, मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन सरकार मोकळं झाल्याचं दिसतंय। गेल्या 25 दिवसांपासून आयुक्तांविना महानगरपालिकेचं कामकाज सुरू आहे। प्रशासन प्रमुखच नसल्यानं शहरातील पाईपलाईन तसंच महत्त्वाच्या कामांना गती मिळत नसल्याचं चित्र आहे। अधिकारी आणि कर्मचारी मनमानी कारभार करत असल्यानं तत्काळ आयुक्त देण्याची मागणी करत ठाकरे गटानं आंदोलन केलं। पैशांच्या तडजोडीसाठी आयुक्त नेमणूक टाळली जाते का, असा सवाल विरोधक उपस्थित करतायत। जे राजू शेट्टीने आरोप साहेबांनी केला होता, राजू शेट्टीने की 2-2, 5-5 कोटीचे व्यवहार चाललेत महाराष्ट्राचा, असा त्यांचा आरोप होता शेट्टी साहेबांचा। त्यात ते तथ्य आहे का? आणि दुसरं, यात कोट्यावधी रुपयाच्या निविदा निघाल्यात, तेवढ्यासाठी हा निविदा व्यवस्थित ठेकेदारांना मिळेल तोपर्यंत प्रशासकीय आयुक्त न देण्याचा उलाढाल चालल्यात का? नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानं आधीच महानगरपालिकेवर प्रशासक आहे, पण या प्रशासनाचे प्रमुख असलेले आयुक्तही नसल्यानं लोकांची अडचण होतीये। माजी नगरसेवकांकडे अनेक जण कामं घेऊन जातात, मात्र अधिकारी ऐकत नसल्यानं नागरिकांचे प्रश्न मांडायचे कुणाकडे, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडलाय। आज रस्त्यात जर फिरत जर गेला तर रस्ता आहे का, रस्त्यात खड्डा आहेत हे दिसत नाही। ज्या टायमाला खड्ड्यात गाडी जाते त्या टायमाला पाठीचे मणके ढिल्ले होतात, त्या टायमाला आपल्याला खड्डा हे समजते, आणि ही परिस्थिती सांगायची कुणाला? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 2 महानगरपालिका आहेत। दुसऱ्या इचलकरंजी महापालिकेतही अशीच काहीशी स्थिती आहे। शहरातली महापालिका म्हणून कोल्हापूर पालिकेवर प्रचंड ताण असल्यानं कामांना गती देण्यासाठी तातडीनं आयुक्त नेमण्याची गरज आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यानं संभाव्य महापुरासारख्या आपत्तीत आयुक्त नसणं परवडणारं नाही, त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी आता तरी सरकार लवकर आयुक्त नेमतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। नाशिकमध्ये नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। नाशिकचा उल्लेख